पुरी लागस असं आहे का हा. किती येणार दे रे दे पॅक होय ओके पण जाम काय असतं रे डॉली गेली डॉली पण इकडू लागली यार ओके द्या रे भाऊ ला तू पण मी नक्की बाजू आता परीक्षेत पण जाणार ओके जेवढी जास्त डॉली पैसे तेवढा जास्त अभ्यास होईल अजून उद्या की हो दे रे अजून एक. आता मी पास होऊ का हो मला आता चक्कर लागले यार अरे तसे दुरू सर बाया हॅलो हा कोण अमोल ना हा अमोल लायब्ररीला गेलाय कोण बोलणार तुम्ही नितीन बापू हा काका तो लायब्ररीला पुस्तक घ्यावं जायले बरं तो नका फोन करायला हा लागलो उन्हा काय फोन करायला लागला हा चालेल हा हा अहो ते मी ना 3 महिने झाले फोन कर रहे पण त्याने तो सांगस की तो लायब्ररी मध्ये जायला अभ्यास करस तेच मला पुढे किती शिकला आता तो अभ्यास करस त्याला मी तेच फोन उचलस तू चुका तुला काय समजास बाहेर गाव जाऊन मग मन पर अभ्यास करा ना तुला काय त्रास होऊ राहिला का तू सगळ्या सगळं शक्यस का नाही ऐकायला मला चांगलं बोल नाही ऐकायला मन पोरा साहेब व्हायचं की तर उतर दक्ष बरं चालेल हा ना 3 महिने झाले चल तर देखील चल चालतं मग कोण आम्ही मी अमोलला बाप आहे ना कोण अमोल कोणता पाचला हो अक्का असं नाही करावं मॅडम मन पोरासाठी तुमच्याकडे शिकायचं काढले का मी 3 महिना जायला तो आम्हाला सगळे बोलेल नाही फोन उचली नाही राहिला हा अमोल महाले हा अमोल महाले पण तो 3 महिन्यापासून घरी गेला बाई काही एवढी झाले हा मॅडम असं नका करू ना मन पोरा पाहिजे बरं नाही 3 महिन्यापासून घरी गेला तो पहिला 8 दिवस आला त्याचं कौतुक मी केलं आणि नंतर म्हटलं त्याचं दिसतच नाही आम्हाला काय माहिती चला हॉस्टेलला बघू आपण चालतं आई मॅडम काय चला ओके भाई अमोल महाले आपल्याकडे राहतो ना होय त्याच्या नवीन मित्रांमध्ये आहे कुठे त्याच्या रूममध्ये 3 महिन्यापासून ते सगळे बाहेरला जातात 3 महिन्यापासून अरे तुम्ही मला का सुद्धा गेली नाही अभ्यास करताय ठीक आहे बघू चला टक टक
दरवाजा का पण बंद राहिला शिंगा रे नाही करता दरवाजा चालतो आमेन 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 काय वाटत रे तुम्ही कोण आहेत ना मी तुम्ही माफ केलं रे तू काय वाटत काय रे तुला दुकानला माझा निघाला वाशिरामा डॉक्टर कांदा कांदा बोलतो हॅलो हॅलो बोला डॉक्टर पटकन हॉस्टेलला या रूम नंबर 35 पटकन आले काय झालं काय झालं यांची तब्येत बघून तर मला असं वाटतंय हे मागच्या 3 महिन्यापासून दारू पित आहेत यांचं यापुढचं आयुष्य खूप कमी आहे. हे काय झालं सॉरी मी वाचू नाही शकते तुमच्यामुळे